कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। हे नाथ 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 नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव। हे 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 नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण नारायण वासुदेव। श्री कृष्ण हरे मुरारे।
गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण 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 गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सदांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं 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 नयनं मधुरं हसितं मधुरम् मधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं 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 नयनं मधुरम् हृदयं मधुरं गमनं मधुरं अधिपते अखिलं मधुरम् लेकर शांत बसवा थोडं. आज कितवा दिवस आहे? पहिला दिवस आहे म्हणून आपल्याला आज उशीर झाला बर का. उद्या करेक्ट टाइमावर यायचंय आपल्याला 2 वाजता. आज कितवा दिवस भागवताचा? पहिला दिवस. परंतु महिलाच आल्या नाही, काय करावं. आज पहिला दिवस. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. ज्ञानेश्वरी पारायण झालं, गाथा पारायण झालं, आता काय गाथा भजन झालं, आता काय भागवत कथा. कोणती? श्रीमद भागवत कथा आहे. आता काय आहे? श्रीमद भागवत कथेला आपल्याला प्रारंभ करायचे. आता प्रारंभ करता वेळेस मुलांनो शांत बसून घ्या. शांत बसा. खाली बसा. इथं पुढे खाली बसा. उभारलेली पण मुलं इथं खाली येऊन बसा. इथं या. इथं मध्ये या. मध्ये येऊन खाली बसा. बसा खाली. खाली बसा. आज भागवताचा पहिला दिवस. आता भागवताला प्रारंभ करायचा. आपल्याला उशीर झालाय. आता वाजलेत बघा 3:45. आता आपल्याला 1 तास उरलाय. बरोबर का? बरोबर का नाही? बोलत जायचं. मी तुमचीच मुलगी आहे. मी याच गावची मुलगी आहे. मी लांबची नाही म्हणून शांत बसायचं नाही, बोलत जायचं. आज पहिला दिवस. आता आपण भागवताला प्रारंभ करू का नाही?
भागवत म्हणजे काय माहित आहे का कुणाला? भागवत म्हणजे काय? भागवत म्हणजे काय? तर भागवत म्हणजे भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून जे प्रगट झालं, जे भगवान परमात्म्याने सांगितलं, त्याला भागवत म्हणतात. त्याला काय म्हणतात? भागवत म्हणतात. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून जे प्रगट झालंय ते आपल्याला काय करायचंय? आज मांडायचे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय केली पाहिजे, जी क्रिया केली जाते त्याला भागवत म्हणतात. भगवान परमात्म्याची जो भक्ती करतो, काय करतो? भक्ती करतो. तो कोण असतो? भक्त. त्याला देखील काय म्हणतात? भागवत म्हणतात. भागवत कसं आहे? भगवान परमात्मा कसे आहेत? त्यांचं नाव काय? ते कुठे राहतात? माहित आहे का? माहित आहे. तो कसा आहे भगवान परमात्मा? सच्चित आनंद आहे. तो कसा आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय गोविंदाय वयं तो भगवान परमात्मा कसा आहे? सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. तो कसा आहे? सत्य आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही, ज्याचा कधीही विनाश होणार नाही. विनाशच होणार, त्याचा नाश होणार नाही, असा तो भगवान परमात्मा आहे. आपण काय विनाश होणारे आहोत, परंतु भगवान परमात्मा कसा आहे? आपण नाश होऊन जाऊ, परंतु भगवान परमात्मा कधीही नाश होत नाही. कशाच्या बाबतीत? सत्याच्या बाबतीत. तो भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे. कसा आहे तो भगवान परमात्मा? आपण एखादी गोष्ट बोलत असताना आपण काय करतो? खोटी बोलतो. खोटं बोलल्यानंतर खूप मोठं त्याचं जे सर्व काही, आता एखादी गोष्ट एखाद्या शेजारणीनी वाटी नेली, आपण ठेवली डब्यात लपवून. काय केलं तुम्ही? डब्यात लपवून ठेवलो आणि ती वाटी त्या शेजारणीला म्हणायला लागलो, माझ्याकडून ती वाटी हरवली. हे काय झालं? काय झालं? हे खोटं. परंतु भगवान परमात्मा असा आहे का? भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे. सत्य कशाला म्हणतात? सत्य तू विठ्ठला कागदा विना जगदकार. तो भगवान परमात्मा कसा आहे? सत्य स्वरूप आहे. त्याचा कधीही नाश होत नाही, त्याचा प्रत्येक वेळेस विनाश होत असतो. तो कसा आहे? किती सत्य बोलेल तो, आपल्यालाच सत्य बोलवतो तो. त्याच्या पासून तर आपण आलो. आज जर आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती करायची असली तर आपण काय करतो? मी आता सांगितले, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण काय काय करतो. तर भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल आपल्याला तर आपण काय करतो? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्ती केली पाहिजे. भागवत म्हणजे काय? भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे त्याग. भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्याग असा भागवत आहे. जर भगवान परमात्म्याची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती करावी लागते, बरोबर की नाही? भक्ती केल्यानंतर प्राप्ती होते हे नक्कीच आहे. आपण मनाभावापासून भक्ती केली पाहिजे. केली पाहिजे का? आपल्याला एखाद्याने भक्ती करायला सांगितली, हा घेतली फोटो ठेवली, हा चला राधे 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 राधे, चला झाली का भक्ती? नाही. तर भगवान परमात्म्याला जेव्हा आपण समोर पाहतो, आपल्या आत्मस्वरूपात भगवान परमात्मा दिसला पाहिजे. जेव्हा आपण डोळे बंद करतो ना, तेव्हा पाहत जा, या दोन्ही भुयाच्या मध्ये उजेड असा प्रकाश पडतो. त्या प्रकाशामध्ये आपल्याला भगवान परमात्मा दिसला पाहिजे. कोण दिसलं पाहिजे? भगवान परमात्मा दिसला पाहिजे. आणि त्याचं नाव घेत आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला काय होते? भक्ती केल्यानंतर
प्राप्ती होते. भक्ती कशी केली पाहिजे? मनाभावापासून भक्ती केली पाहिजे. भक्ती, हा आता पहिला आपला काय झाला मुद्दा? भक्ती. भागवत म्हणजे काय? भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्याग. भक्तीने आपण भगवंताला प्राप्ती करून घेऊ शकतो, भगवंताची. पुन्हा ज्ञानाने घेऊ शकतो का नाही भगवान परमात्म्याची प्राप्ती करून आपण? जर आपल्याकडे भक्ती असेल, काय आपल्याकडे भक्ती आहे परंतु ज्ञान नाही, मग ज्ञान घेतलं आणि भक्ती घेतली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल का? होणार ना. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी ज्ञान देखील गरजेचंच आहे. आपण जे ज्ञान घेतलो ते शेजारणीला वाटायचं, तेच ज्ञान. पैसे घेऊन नाही तर फुगट मध्ये वाटायचं, तो काय ज्ञान आहे. असा तो ज्ञान आपण काय केलं पाहिजे? दुसऱ्यांना वाटलं पाहिजे, तो ज्ञान दिला पाहिजे. माझ्याकडे इतका ज्ञान आहे, तू देखील काय कर, माझ्याकडून थोडासा ज्ञान घे. म्हणलं पाहिजे. ज्ञान दिलं पाहिजे. ज्ञानापासून देखील आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलो. हा, आता भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि दोन मुद्दे उरले. वैराग्याने देखील आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. का? घेऊ शकतो. आपल्याकडे जर भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती शक्यच नाही की होणार नाही. शक्य होणार. फक्त आपल्याला मनाभावापासून भक्ती केली पाहिजे. केल्यावरच्या मनानं होणार नाही. जर आपण एखादा सामान आणायला गेलो, आपल्याला कृष्णाची मूर्ती हवी असेल, काही असेल, पैशाशिवाय मिळत नाही. अगदी तसंच म्हणा, तसंच समजू, भक्तीशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरिता आपण काय काय घेतलो? भक्ती, ज्ञान, वैराग्य. आता काय राहिलं? त्याग. शरीर कशासाठी? शरीर कोणाचं आहे? आपले का? शरीर आपले का? भाड्याने घेतले आपण हे शरीर. हे स्वतःचं शरीर नाहीये. भाड्यानं कोणाकडून घेतलो आपण? देवाकडून भाड्याने घेतलोय. देवाने जेव्हा सांगितलं निघ, बाहेर निघ, ह्या शरीराच्या बाहेर निघ, तुझं राहायचं काम नाही ह्या शरीरात. जर देवाने सांगितलं निघ, हे शरीर तुझ्या कामाचं नाही, निघावं लागेल आपल्याला. लगेच निघावं लागेल, कारण आपण भाडं भरलं नाही ना देवाचं. भरलो का? हे शरीर आपण म्हणतो हे माझं, ते माझं, काहीच माझं म्हणू नका. हा शरीर हा स्वतःचं शरीर नाही. तुम्ही काय म्हणता? देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेरा.
देण्याकरिता आपल्याला कशाचं मागे पुढे पाहिलं पाहिजे का? देवाला हा शरीराचा त्याग देऊन देखील आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु भक्ती पाहिजे. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे 3 असले आणि त्याग जरी द्यायचं ठरविलं तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. असा तो भगवान परमात्मा आहे. कसा आहे? सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. सत्य कशाला म्हणावं? सत्य कशाला म्हणावं? त्याचा कधीही नाश होणार नाही. त्याचा विनाश होतो, नाश कधीच होणार नाही त्याचा. त्याला सत्य म्हणावं. कधीही एखादीही गोष्ट नाशाची निघणार नाही. आपल्या ज्या मुखारविंदातून गोष्ट निघते ती नाशाची कधीच निघणार नाही. कशाची निघणार? विनाशाची निघणार. आपण जेव्हा बोलतो ते नाश बोलतो. आपण खोटे शब्द बोलतो, परंतु भगवान परमात्मा तसा नाही. आपल्याकडून खूप काही, आपण जन्माला आलो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपले 1 कोटी तरी खोटे गोष्टी निघतील. 1 कोटी. आपण खूप खोटं बोलतो. लहानपणी तर इतकं खोटं सांगायचंच नाही. इतकं आपण खोटं बोलतो. परंतु भगवान परमात्मा तसा नाही. तो सत्य स्वरूप आहे. आणि कसं आहे हो? चित्त. चित्त कसं असायला पाहिजे? आपला जो चित्त आहे ते कसं असायला पाहिजे? भगवान परमात्म्याला आपल्या चित्तात फक्त भगवान परमात्मा असायला पाहिजे असं चिंतन केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरिता कोणीच थांबू शकत नाही. चित्त कसं? चंद्र, सूर्य जेव्हा उगवतो आणि चंद्र जेव्हा उगवतो, कधी थांबतो का तो? वेळ आपल्यासाठी थांबते का? चंद्र सूर्य तर थांबतच नाहीत. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत देवाचं नाव मिटणारच नाही. देव असा आहे, तो भगवान परमात्मा असा आहे, त्याचा कधीच नाश होणार नाही, त्याचा विनाशच होणार. आणखी कसा आहे? तो आनंद स्वरूप आहे. कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आपल्याला 1 सेकंदाकरिता आनंद होतो, लगेच दुःख होतो. 1 मिनिटाकरिता आनंद. आपले किती आनंद आहेत बघा. 1 सेकंदाचा आनंद, 1 मिनिटाचा, 1 तासाचा, 9 तासाचा, 1 महिन्याचा, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, असे आपले आनंद आहेत. लगे मिटतात. थोडं पण आपला आनंद राहत नाही. कसं राहत नाही बरं? पहा, जर आपण श्री बालाजीचा प्रसाद खाल्ला, श्री बालाजीचा प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला ते प्रसाद खाजोपर्यंत, आपलं जे पोटात आहे ते जिरेपर्यंत आपल्याला आनंद असतो. श्री बालाजीचा प्रसाद खाल्लाय का कोणी? बोला, जावा हात वर करा. श्री बालाजीचा प्रसाद खाल्लाय का? खाल्लाय? सांगू काय असतो श्री बालाजीचा प्रसाद? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू. असा श्री बालाजीचा प्रसाद खाल्लाय का? खाल्लाय ना सर्वांनी? खाल्लाय का? तर असा श्री बालाजीचा प्रसाद आहे. आता हा प्रसाद खाल्ल्यानंतर किती वेळ तुम्हाला, एक समजा 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, बस इतकंच आनंद. पुन्हा भूक लागली, मग आनंद राहणार का? तो राहतो का? तो आनंद राहत नाही. तो आनंद फक्त 4-5 तासाचा आनंद आहे. पुन्हा तो आनंद मिटून जातो, पुन्हा राहत नाही तो आनंद. असा आपला आनंद आहे. वर्षाचा आनंद कसा? वर्षाचा आनंद सांगू. एखादा आपण घर बांधलं, आता मोठं घर बांधलं, त्या घरामध्ये जेव्हा आपण राहायला जातो, तो किती 4-5 वर्षाचा आनंद. पुन्हा तो घर जेव्हा खराब व्हायला लागतो, दुसऱ्यांनी नवं घर बांधलं की आपल्याला लगेच दुःख होतो. हा 1-2 वर्षाचा, 3 वर्षाचा असा आनंद. सेकंदाचा कसा आनंद असतो? जेव्हा आपण एखाद्याच्या साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर तो 1 सेकंदाचा आनंद. जर
आपण एखाद्याशी मैत्रिणीशी भेटलो किंवा आपल्या मित्राशी भेटलो, भेट जोपर्यंत आनंद आल्यानंतर पुन्हा काय होणार आहे? दुःख होणार आहे. म्हणजे हा आनंद असा आहे की हा आनंद राहत नाही, फक्त आपला थोडासा आनंद आहे. परंतु भगवान परमात्मा कसे आहेत? त्याचा विनाश, तो आनंदाचा विनाश आहे, त्याचा नाश कधीच होत नाही, तो कधी रुसत नाही, तो आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं? आनंद मिळतो. त्या भगवान परमात्म्याने जर आपल्याला आनंद दिला नाही, आपण सारखं दुसऱ्याची खोडी कर, याची खोडी कर, त्याची खोडी कर केलो तर भगवान परमात्मा आपल्याला आनंद देईल का? किंचितच. जोपर्यंत आपण दुसऱ्याची खोडी करतो तोपर्यंत आनंद. त्याला जर माहित झालं याने खोडी केली, मग लगे दुःख. म्हणजे आपला आनंद कधीच टिकत नाही, याचा नाश होणार आहे. परंतु भगवान परमात्म्याच्या आनंदाचा नाश होणार नाही, असा तो भगवान परमात्मा आहे. कसा आहे? सत चित आणि आनंद स्वरूप आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे? सत चित आनंद स्वरूप आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. जर आपल्याला भागवत म्हणजे काय, श्रीमद भागवत म्हणजे काय, जर आपल्याला याचं महत्व समजलं नाही तर आपल्याला पुढे चालून काही समजणार का? काहीच समजणार नाही का? कारण आपण त्याचं महत्व समजून घेतलं नाही पाहिजे. अगोदर जर आपण महत्व समजून घेतलं, नंतर आपल्याला काय पुढे चालून समजणार आहे का? बोलत चला, लाजायचं नाही. भागवत म्हणजे काय? मी भागवत करते आता, मी सारखं मीच बोलावं असं आहे का? तुम्हीही त्याचा आनंद घेण्याकरता तुम्ही आलात. ऐकताय ना? का झोपी गेला लगेच? ऐकताय? मग त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. मी तुम्हाला भागवत सांगते. भागवत सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रेष्ठ आहे. सांगणारा काहीच नाही, जो ऐकतो ना तोच श्रेष्ठ. भागवत मी सांगते, परंतु तुम्ही ऐकताय. माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात हे देखील लक्षात घ्या. तुम्ही बोलत चला. आपल्याला जर एखादी गोष्ट माहित असेल तर आपण बोललं पाहिजे, शांत बसलं पाहिजे नाही. कारण तुम्ही आनंद घेण्याकरिता आलात, मी देखील आनंद घेण्याकरिता आलात, तुम्ही आनंद. आपल्याला श्रवण करायचंय. काय करायचंय? श्रवण करायचंय, आनंद घ्यायचंय, मग बोललं पाहिजे. मग तो भगवान परमात्मा सच्चित आनंद आहे. आणि याचं जर महत्व आपल्याला समजलं नाही, भागवताचं महत्व समजलं नाही, पुढे चालून पुढचं समजून काही नाही अर्थ. महत्व समजल्यानंतर पुढे चालून आपल्याला सर्व काही समजतं. महत्व समजलं पाहिजे की नाही? भागवताचा महत्व समजला पाहिजे की नाही? भागवत कसं आहे? तो भगवान परमात्मा सच्चित आनंद आहे. परंतु भागवताचं महात्म्य, आता आपल्याला महात्म्य ऐकायचंय, परंतु महात्म्य ऐकत असताना महात्म्यालाच महत्व म्हटले. जर आपल्याला विश्वास, महत्वाऐवजी आपण विश्वास देखील म्हणू शकतो. महत्व आणि विश्वास एकच म्हणा. महत्व आणि विश्वास एकच म्हणा. का? कारण विश्वास ठेवून आपण एखादी गोष्ट करतो, त्यालाच महत्व समजूनच एखादी गोष्ट करू ना आपण. तुम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती करायचंय, परंतु त्यांचं महत्व माहिती नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही. तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचं नाव काय आहे, तो कोठे राहतो माहिती नाही, त्याचं महत्व माहिती नाही, परंतु तुम्हाला भक्ती करायची. परंतु महत्व समजल्यानंतर भक्ती करचाल ना तुम्ही. अगदी तसंच पहा, एका शिष्याने काय केलं, दुसऱ्या शिष्याला विचारलं, मला ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती करायची, मला
काय करायचे, ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती करायची, परंतु मला त्यांचं महत्त्व माहिती नाही. ते कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचं गाव काय, त्यांचं नाव काय, मला काहीच माहिती नाही, परंतु मला भक्ती करायची. आता महत्त्व माहिती पाहिजे, मला महत्त्व पाहिजे. मग त्या शिष्याने सांगितलं, तुला ज्ञानेश्वर माऊलींचं महत्त्व माहिती नाही, सांगू मी. जर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीचं महत्त्व माहिती नाही, तुम्ही करणार पण नाही त्यांची भक्ती. महत्त्व कसं आहे, ज्ञानोबारायांचं महत्त्व कसं आहे. त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, आले आणि गेले का, तर नाही. त्यांनी काय काय केलं, तर त्यांनी भिंत चालवली. काय केली, रेड्यामुखी वेद बोलविले. काय केले, आपल्या स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले. काय केले ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांना खूप त्रास झाला. त्यांनी काय म्हटलं का, तो ज्ञानोबाराय असे ते ज्ञानोबाराय, त्यांचा कधी नाश होणार नाही. त्यांचा जो नाम आहे, तो नाम घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची जर आपल्यावर कृपा झाली तर आपण कोठेही हारू शकत नाही. मग त्या शिष्याने त्या शिष्याला विचारलं, मी ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती करतो, तू पांडुरंगाची करतो, मग मला पांडुरंगाचं महत्त्व सांगशील. पांडुरंगाने काय केलं, या जगाचा मालक आहे तो, या विश्वाचा मालक आहे. या जगाच्या मालकाने काय केलं, आपल्या आई वडिलांची सेवा केली. काय केली, आई वडिलांची सेवा केली. कुठे केली का नाही आई वडिलांची सेवा, माहिती असेल ना तर तुम्हाला सर्वांना, मला सांगायची पण गरज पडत नाही. केली का नाही. पांडुरंगाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपण केलं पाहिजे का नाही. मुलं तर इकडे तिकडे हिंडतातच. मुलांनी कधीही इथे मंडपात येऊन बसलं पाहिजे. लहान मुलांना, आपल्या बारक्या बारक्या मुलांना सांगितलं पाहिजे की बाबा भागवत चालू झालंय आपल्या गावात, भागवत ऐकण्याकरता ये. त्या मुलांना श्रवणात आणल्यानंतर त्या मुलांना भागवत ऐकवलं पाहिजे, त्याला भक्तीची ओढ लावली पाहिजे. लावली पाहिजे का. बोलत जावा, असं करू नका. तुम्ही माझी आई, तुम्ही माझी आजी आहात, मी तुमची लेक आहे. मग बोललं पाहिजे. मग भागवत असा ग्रंथ आहे, त्याचा नाश तर होणारच नाही. पांडुरंगाचं महत्व सांग रे बाबा. पांडुरंगाचं महत्व सांगितलं, त्यांनी काय काय केलं. तो जगाचा मालक आहे, त्याच्या सतीशिवाय काहीच करू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. तो तसा भगवान परमात्मा आहे, त्याची सत्ताच अशी या सर्व भक्तांवर आहे की तो जगाचा मालक, त्याच्याशिवाय आपण काही करू शकतो का, नाही. तो असा भगवान परमात्मा, तो असा पांडुरंग आहे. तो पांडुरंग आहे म्हटल्यानंतर त्याला महत्व समजलं. कशाचं, पांडुरंगाचं त्याला महत्व समजलं. मग त्यांनी सांगितलं, हा, महत्व समजल्याशिवाय ग्रंथ समजत नाही. एखाद्या भगवंताचं महत्व समजल्याशिवाय आपल्याला काय समजत नाही, तो भगवंत समजत नाही. का समजत नाही, तो भगवंत आहे ना. त्याचं महत्व आपल्याला थोडंसं जरी माहिती झालं तर आपल्याला काय होतं, त्याचं महत्व समजल्यानंतर आपण त्या भगवान परमात्म्याची प्राप्तीसाठी आपण ओढ लावतो. ओढ लागते आपल्याला भगवान परमात्म्याची. कशामुळं, त्याचं महत्व समजलं ना आपल्याला. मग तो कसा आहे, मग आपल्याला महत्व समजायचं आहे. भगवान परमात्मा कसा आहे, तो कोठे राहतो, तो कसा आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. या विश्वाचा मालक आहे तो. हा विश्व निर्माण केलं त्यांनी. काय केलं त्यांनी, आणखी हे विश्व निर्माण केलं. तो आनंद स्वरूप आहे, आपल्याला आनंद देतो, दुःख देतो, सर्व काही देतो. का देतो बरं इतकं दुःख, आपण असं म्हणतो. कारण कर्माचे फळ भेटल्याशिवाय राहत नाही. जे आपण कर्म केले ते भेटणार. केले कर्म झाले तेची भोगाने,
केले कर्म झाले तेची भोगाले कर्म झाले तेचे भोगाले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले तेचे भोगाले हे उपासने मेले ऐसे किती उपासने मेले ऐसे किती हरिमुखी गाता हरपली चिंता 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 हरिमुखी तैसेची भोग आली. कर्म जसे केले ना आपण तसेच तसंच भोगावं लागतं आपल्याला, त्याचे फळ भोगावे लागतात. आपण एखाद्या वेळेस जेव्हा गेलेल्या जन्मी जी चूक केली ती आता आपल्याला फेडावी लागेल, किंवा जास्त जर चुका केल्या ह्या जन्मी अर्ध्या आणि पुढच्या जन्मी अर्ध्या आपल्याला फेडावीच लागतात. पुण्यापेक्षा पाप जास्त झालं तर आपल्याला ते फेडावं लागेल पाप. मग आपण काय केलं पाहिजे? आतापर्यंत तुम्ही काय केलात मला माहिती नाही, परंतु आता पुढे चालून काय करायचं ते मला माहिती. आतापर्यंत जे केलात ते शेजारी ठेवा आणि आता पुढे काय करायचंय तर भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची, भक्ती करायची. भक्ती कोण? भक्ती कोण आहे ती? भक्ती कोण आहे? भक्ती, आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा वैराग्य लागतो. भक्ती केल्यानंतर ज्ञान लागतो आणि वैराग्य लागतो. कोण आहे ते? भक्ती कोण आहे, ज्ञान कोण आहे, वैराग्य कोण आहे हे माहितीये का? भक्ती एक स्त्री होती. भक्ती एक स्त्री होती आणि तिचे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य. भक्तीशिवाय भक्ती असल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य लागतो. भक्ती जेव्हा करतो त्याला ज्ञान लागतो आणि वैराग्य लागतो. हे दोन्ही लागतात. का लागतात? एक स्त्री होती भक्ती आणि तिचे 2 पुत्र. ज्ञान आणि वैराग्य. जोरात बोलायचं, हळू बोलायचं नाही. भक्ती होती, तिचे 2 पुत्र, ज्ञान वैराग्य. ती बसली होती एका वृक्षाच्या खाली. नारद मुनी जात असताना नारद मुनींनी पाहिलं. कोणाला? त्या भक्तीला. नारद मुनी जात असताना त्या भक्तीला पाहिले. भक्तीला पाहून ते जवळ गेले. का? कारण ते 2 पुत्र जे होते ते वृद्ध झाले होते. त्या भक्तीचे पुत्र वृद्ध झाले होते. का झाले असतील? ती भक्ती महाराष्ट्रात आली, इथे तिला मान सन्मान मिळाला, तिच्या मुलांना मान सन्मान मिळाला. गेली कर्नाटकात गेली,
तिथे देखील तिला मान मिळाला, तिच्या पुत्रांना मान मिळाला. तिथून ती गेली वृंदावनाकडे. वृंदावनामध्ये गेल्यानंतर फक्त भक्तीलाच मान मिळाला. तिच्या त्या 2 मुलांना मिळाला नाही मान, म्हणून ते काय झाले, वृद्ध झाले आणि ती काय झाली, तरुण. मग हे वृद्ध मुलं तिच्या मांडीवर झोपलेले होते. नारद मुनींनी विचार केला, ते वृद्ध आता त्यांना माहिती आहेत का मुलं आहेत म्हणून. ते म्हातारे झाले होते. वृद्ध म्हणजे बोलत चला, वृद्ध म्हणजे म्हातारे झाले होते, वृद्ध झाले होते. स्त्री, इतक्या तरुण स्त्रीच्या मांडीवर 2 वृद्ध माणसे आहेत, 2 पुत्र आहेत. परंतु नारद मुनींना समजणार नाही ना पुत्र आहेत म्हणून. नारद मुनी गेले आणि विचारू लागले की हे 2 वृद्ध मुले कसं काय, असं का बसलात तुम्ही. आपण जर एखाद्या जागी बसलेलो असला आणि तुमच्या जवळ कोणी असलं, अनोळखी माणूस, आपल्या गावातील ओळखी माणूस विचारला आणि ते अनोळखी आहेत ते 2 जे तुमच्या जवळ आहेत, ते विचारणार की नाही ते कोण आहे. मग अगदी तसंच त्यांनी विचारलं की हे कोण आहे. मग त्यांनी भक्तीने सांगितलं की हे 2 माझे काही पुत्र आहेत. मला इथे मान मिळाला, इथे मिळालं नाही म्हणून माझ्या मुलांना मान मिळाला नाही आणि ते काय झाले, वृद्ध झाले. नारद मुनींनी खूप प्रयत्न केले, कानामध्ये श्लोक म्हणून त्यांना जागे करण्याची कोशिश केली. परंतु एकदा मुले जागे झाले, कसं आपण झोपेतून उठल्यानंतर जांभई देतो, आता हे तर सर्वजणच करतात. झोपेतून उठल्यानंतर कशी जांभई देतो तशी जांभई दिली, परत झोपले. श्लोकाने काहीच झालं नाही. मग नारद तितक्यात आकाशवाणी झाली, आणि एखाद्या संतांची भेट घ्यावी लागेल. तो संत जसा सांगेल तसं केल्यानंतर काय होईल, हे वृद्ध मुलं काय होतील, बरे होतील म्हटल्यानंतर नारद मुनींनी खूप जागी गेले, आपल्या गुरूंकडे गेले. पुन्हा त्यांना एक ऋषी मुनी भेटले. त्यांच्याकडे गेल्यानंतर साधू भेटले. त्या साधूंकडे गेल्यानंतर साधूंनी सांगितलं की यांना 7 दिवसाचा काय करा, भागवत काय श्रीमद भागवत त्यांना श्रवण करा. तेव्हा ते काय होतील ते जागे होतील. जेव्हा भागवत ऐकवाल तेव्हा ते, जेव्हा हे भागवत श्रवण करतील तेव्हा ते काय होतील, जागे होतील. वृद्धाचे काय होतील, पुत्र होतील. त्यांना तरुण पण येईल तेव्हाच. असा तो भागवत आहे. हा भागवतच असा आहे, याच्यामध्ये इतकी शक्ती आहे, ती शक्ती कोणा पुढेही टिकत नाही अशी शक्ती आहे. मग भागवत श्रवण केल्यानंतर ते पुत्र काय झाले, बरे झाले. कशामुळे, भागवत श्रवणामुळे ते मुलं ठीक झाले. असा तो भागवत आहे. आपल्याला महत्व जाणायचं आहे. आज आपल्याला कुठे जायचं नाही, तर आपल्याला फक्त महत्व, भागवताचं महत्व काय. आपल्याला टाइम पण कमी आज, आपण उद्या काही घेऊ आजचं, परंतु भागवताचं महत्व काय हे पाहायचं. हा भागवतच असा ग्रंथ आहे की याच्या पुढे आपण कोणीही गेलो ना, नारद मुनींनी देखील किती श्लोक म्हणले त्याच्या कानात तरी काय झालं नाही, परंतु भागवत ऐकल्यानंतर ते जागे झाले. असा भागवत आहे. हा भागवतच असा ग्रंथ आहे, आपण श्रवण केलं पाहिजे का. आज आपण कशा करता जमला तिथे. श्रीमद भागवत श्रवण करण्याकरिता तुम्ही ऐकलात. कथामृत घ्यायचे तुम्हाला. कथामृत घ्यायचंय का अमृत घ्यायचंय, काय घ्यायचंय, कथामृत घ्यायचंय. मग आपल्याला आज आपण इथे कथामृत घेण्याकरिता जमलोत, घेतलं देखील पाहिजे. मग आज काय करायचंय, फक्त
फक्त भगवंताचं महत्व समजलं पाहिजे, मग पुन्हा आपल्याला उद्या काय करायचं, पुढे चालायचं. कसं आहे तो महत्व कसं आहे, तो भगवान परमात्मा असा आहे, त्याचा विनाश होत नाही. आणि हा भागवत असा आहे जो भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रगट झालेला आहे. मग किती श्रेष्ठ असेल हो. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून जे प्रगट झालं ते आपल्याला तर पाहायचंच आहे, परंतु तो भागवत आहे. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून काय प्रगट झालं, श्रीमद भागवत त्यांनी प्रगट केलं. मग आपण काय करायचं, त्याचं श्रवण करायचंय का, ऐकताय ना. बोलत नाही म्हणून विचारते बरं का, कोणी बोलत नाही तुम्ही म्हणून विचारले, ऐकताय ना. मग हा भागवत आपल्याला ऐकायचंय. गोकर्ण माहित असेल, धुंदुली नावाची स्त्री होती. आता ती स्त्री, एक राजा, तिची पत्नी धुंदुली, त्यांना पुत्र होत नव्हतं. जर पुत्र होत नसेल तर आपण काय करतो, संतान. पुत्राला संतान देखील म्हणतात. जर होत नसेल तर आपण काय करतो, दुःख होतं का आपल्याला, होतं का, खूप दुःख होतं. भगवान परमात्म्याची जर आपण भक्ती देखील केली तरी आपल्याला संतान झाली नाही तर आपल्याला काय होतं, दुःख होतं. तो राजा निघाला कशा करता, देह त्याग करण्याकरिता. मला राहायचं नाही, मला पुत्र पाहिजे. पुत्रापासून त्याला आनंद नव्हतो. तो गेला नदी काठी गेला. कुठे, नदी काठी देह त्याग करण्याकरिता निघाला. निघाल्यानंतर तेथे एक ऋषीमुनी भेटले. त्यांनी सांगितलं, विचारलं. तो पाणी पिला आणि तेथे थोडा बसला. मग तेव्हा तितक्यात ऋषीमुनी आले, विचारले काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला संतान नाही, मला संतान हवे, मला पुत्र होय, म्हणून मी काय करतो, आता देह त्याग करण्याकरिता आलोय. आता मला राहायचं. आजकाल आता तेव्हाच नाही, आता पण काही जण एखाद्या गोष्टीबद्दल देखील आत्महत्या करतात. पेपरात नापास झालो, करा आत्महत्या. गाडी घेतली नाही, करा आत्महत्या. अशा खूप गोष्टी झाल्यात. प्रत्येक गोष्टीला आत्महत्या. आत्महत्या थांबणार का नाही, आता थांबवा. आता देह त्याग करण्याकरिता निघाले. ऋषी मुनींनी सांगितलं, तुम्हाला पुत्र, तुम्हाला संतानापासून तुम्हाला आनंद नाही, तुम्हाला दुःख मिळणार आहे. तुम्ही काय करा, संतान प्राप्तीसाठी मागे लागू नका, तुम्हाला दुःखच मिळणार आहे. तरी त्यांनी सांगितलं, आता प्रत्येकाची जर जिद्द असेल, जर त्यांनी सांगितलं मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, तर द्यावं पण लागतात. तर ऋषीमुनींनी काय करावं म्हटले, आणि त्यांनी काय केलं, तर त्यांना एक फळ दिलं. काय दिलं, एक फळ दिलं. हे खाल्ल्यानंतर काय होईल, संतान होईल म्हणून दिले. पुत्र होईल तुम्हाला, हे खायला द्या. घरी आला. घरी आल्यानंतर धुंदुकारीला म्हणायला लागला की हे फळ खा. काय, फळ खा. तिने घेतलं फळ, तो निघून गेला. आता तिने काय केलं, खाल्लं का नाही तुम्ही सांगा. खाल्लं नाही. का खाल्लं नसेल, ती म्हणायला लागली, जर मी हे फळ खाल्ले तर माझ्या पोटात काय गडबड आहे. एखादा चोर आला तर मला पळायला येणार नाही, मला काम करायला त्रास होईल, माझं पोट दुखेल. तिच्या डोक्यामध्ये इतके विचार यायला लागले, मी कसं करू, माझ्या गर्भात मी ठेवणार नाही. म्हणून तिने काय केलं, ते फळ गोमातेला दिलं. गोमातेने ते खाल्लं, ते फळ खाल्लं. मग गोमातेने ते फळ खाल्लं, गर्भामध्ये राहिलं. मग आता हिनं आता फळ खाल्ली तर म्हटली, परंतु आता काय करणार, तिच्या बहिणीच्या गर्भात राहिलं होतं. तिच्या बहिणीला गर्भ राहिला होता. मग तिला सांगितलं की तू
तुला पुत्र झाल्यानंतर तो काय कर मला दे, मी तुला काय करते त्याच्या बदले पैसे देते. मी पैसे देते म्हटल्यानंतर आता तिला आणि तिच्या नवऱ्याला, तिच्या बहिणीच्या खूप पैशाची कमी. त्यांनी पैसे हा म्हणले, पैशासाठी ते खूप, आम्ही तुम्हाला पुत्र देतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. चालेल म्हटले. मग पुन्हा आणले. मग पुत्र आणखी झाला का, जसं जसं महिना लागेल तसं तसं ती पोटामध्ये काहीतरी उसुशा चिंध्या घालायला लागली. कशामुळे, नवऱ्याला कळू नये. नवऱ्याला तर सांगितलंय मी फळ खाल्लंय, काय सांगितलंय का नाही. मग आता काय करू, जर पोटात काहीच ठेवलं नाही आणि पोट वरे पण आला नाही, पुत्र तिकडून आणला, कसं काय झाला म्हटल्यावर काय करायचं. तिने दररोज चिंध्या घालायला लागली. असे जसं जसा महिना वाढेल तसं तसं पोटामध्ये चिंध्या घालायला लागली. मग चिंध्या घालायला लागली, झालं, पुत्र झाला. गोमातेला देखील पुत्र झाला. कसा झाला, फक्त कान गोमातेचे, बाकी सर्व रूप पुत्राचं. काय झालं, फक्त कान फक्त गायीचे होते आणि जे सगळं अंग जे होतं ना ते पुत्राचं होतं, माणसाचं होतं. मग झालं, तो गोमातेपासून आला म्हणून त्याचं गोकर्ण नाव ठेवलं. आणि हा धुंदकालीचा जो पुत्र झाला तो तिच्या बहिणीचा होता. पैसे दिली, आणली. तिची बहीण आणि ही एकाच ह्याच्या, त्यांचे जेव्हा गर्भामध्ये पुत्र राहतो तेव्हा आपण जे करतो ते मुलगा करणार. आपण आता जे केलंय पुढे चालून तो मुलगा करणार. जेव्हा गर्भामध्ये असतो ना, पुढे चालून तो मुलगा करणार आहे. अगदी तसेच गुण जसे आपण करतो तसे. मग तो दुर्जनावनी जर त्याच्यावर संगत झाली, त्याच्यावर संस्कार झाले, मग तो मुलगा काय करणार, दुर्जनावनी वागणार. मग तो मुलगा आणला हिने, त्याचं धुंदकाल असं नाव ठेवलं. कारण माझी पहिचान, कसं म्हणतो, आता माझं नाव काहीतरी आहे, परंतु मला पण माझी ओळख करून द्यायची आहे माझ्या पुत्रापासून. जर एखाद्याचं नाव अश्विनी असेल, एखाद्या स्त्रीचं नाव अश्विनी असेल, तर त्या स्त्रीच्या मुलीचं नाव काय ठेवणार, ती अश्विनी ठेवल किंवा आशा ठेवल, अशी ओळख करून देणार. आणखी सांगायचं झालं तर काय ठेवणार, एखाद्या स्त्रीचं नाव तनुजा असेल तर तिच्या मुलीचं नाव तनू ठेवणार, तिची ओळख. अगदी असंच नाव ठेवलं. तो पुत्र मोठा होत दुर्जनावनी वागू लागला. त्याला आई वडिलांची किंमत नाही, कशाचीच किंमत नाही. वडिलाला राग आला आणि ते तपश्चर्या करण्याकरिता वनात निघून गेले. हा जो गोकर्ण होता, जो गायीपासून जन्माला आला होता, तो गोकर्ण काय केला, तो शिकण्याकरिता लांब निघून गेला. कशा करता, काय शिकण्याकरता, तर हा भगवंताचं ज्ञान, हे सर्व काही ज्ञान घेण्याकरता तो निघून गेला. मला ज्ञान घ्यायचंय, मी राहणार का. तो गोकर्ण मातेच्या उदरातून आला होता. आणि मातेचे कसे संस्कार असतात, गोमातेचे, अगदी तसंच तो ज्ञान घेण्याकरता गेला आणि हा इथेच राहिला. वडील तर निघून गेले, आई निघून गेली. याच्याकडे संपत्ती खूप होती, कारण तो राजा होता ना त्याचा वडील. संपत्ती खूप होती म्हणून याने काय करायचा, दररोज एक एक वेश्या बोलवायचं. घरात 3 वेश्या आणून ठेवल्या. किती वेश्या आणून ठेवल्या, 3 वेश्या आणून ठेवल्या. 3 वेश्या आणून ठेवल्या
घरातली सर्व संपत्ती संपली. आता संपत्ती संपली, आता कसं करायचं? संपत्ती संपली म्हणून तो एका मोठ्या राजाच्या घराण्यामध्ये चोरी केला आणि त्या वेश्यांना आणून दिला. वेश्यांना पैशाची मतलब, मग त्यांनी पैसे आणून दिले त्या वेश्यांना. वेश्यांना समजलं की याने काय केली, याने काय केली, बोला, याने काय केली? चोरी केली एका राजाच्या घरी. याने ठरविलं आता हे पैसे आपण तिघी वाटून घ्यायचे आणि याला रात्री काय करायचं, ठार करायचं, याला मारायचं. खूप मारलं त्याला, मारून टाकलं त्याला, त्याचा हाल केला, खूप हाल केला. त्याला मारले आणि कुठे काय, मग पुन्हा आता सकाळी येणार ना तो राजा. यांनी चोरी केली, कुठे गेला तो धुंदकार? सकाळी आले, कुठे गेला तो? यांनी चोरी केली आमच्या घरी. त्या वेशींनी सांगितलं की ते बाहेर जरा गेलेत, उद्या परवा दिवशी येतील, तुम्ही पुन्हा या. म्हणून त्या वेश्या काय केल्या, ते पैसे वाटून घेतले, निघून गेल्या. ते पैसे काय केले, वाटून घेतले, निघून गेल्या. काय केलं मग, गोकर्ण जो मुलगा होता त्याला समजलं की आपल्या भावाची काय झाली, काय झाली, मृत्यू झाली म्हणा. खूप शब्द आहेत. मग आपल्या भावाची मृत्यू झाली, परंतु माहित होतं का गोकर्ण बाळाला त्या की अशी हाल करून मारली म्हणून? नाही. तो आल्यानंतर तो घरी येऊन झोपला. झोपल्यानंतर त्याच्या आजूबाजूला काहीतरी भटकायला लागलं. काय भटकत असेल? आजूबाजूला भटकायला लागलं. तो घाबरून उठला. उठून पाहतो तर काय आपला दादा, आपला भाऊ आहे. त्याने विचारलं असं का भटकतोस? तेव्हा त्यांनी सांगितलं मला जागा मिळणार नाही आता कुठेच. का? कारण सारखे पापच केलेत ना. मुक्ती मिळेल का? स्वर्गात जागा मिळेल का? ती आत्मा भटकायला लागली. त्यांनी सांगितलं माझं मृत्यू झालं नाही, मला हाल करून मारलं. भावाला सांगतोय आत्मा बनवून मला हाल केलं आणि मला मारून टाकलं. माझा मृत्यू झाला नाही कशामुळे? यांनी हाल केलं, मारून टाकलं. जसे पाप तसे कर्म मिळतात, तसं फळ मिळतो. कसं झालं? त्यांनी आपल्या आईला मारले, वडिलांना मारलं. काय केलं त्यांनी? पैसा सगळं संपवला, दुसऱ्याची चोरी केली. जर आपण दुसऱ्याला नावं ठेवू लागलो तर आपले देव चांगलं करेल का? करेल का? तर असं भागवत आई वडिलांची सेवा केली पाहिजे, परंतु त्यांनी काय केलं? आपल्या आई वडिलांनाच मारलं. काय केलं? तेव्हाच सांगितलं होतं, त्या साधूंनी सांगितलं होतं की तुला पुत्रापासून सुख नाहीये, तू पुत्राच्या मागे लागू नकोस. तरी त्यांनी ऐकलं का? ऐकलं नाही. आता घरात कोणी असेल का? तो गोकर्ण बाळ, तो गोकर्ण जो होता तो ज्ञान त्याचं संपन्न झालं होतं. तो पूर्ण ज्ञान तो घेऊन आला होता. त्याला समजल्यानंतर त्याला किती दुःख झालं असेल. त्याला दुःख काही वेळ वाटलं. जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा दुःख वाटेल का? थोडं दुःख वाटेल का? आई वडील गेले, थोडं दुःख वाटणार नाही. तो भाऊ गेला कारण तोच त्या आई वडिलांना मारला. बरोबर आहे का? बोलत चला, मला तर वाटतंय झोप यायला लागली. येते का झोप? ऐकताय का नाही? ऐकताय ना? हात वर करा बरं. राधे राधे. मला वाटलं झोपी गेला म्हणून हात वर करायला लावले. भजन करायचं का आता? करा. कोणचं करूया? हॅलो.
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे 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 जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की श्रवण करायचं, हात वर करायचे तैत आणि श्रवण करायचं. भजन आला ना आपल्यालाही आनंद होतो. भागवत कशासाठी ठेवतात? तर श्रवण करण्याकरिता, आनंद घेण्याकरिता. त्याचा आपल्याला आनंद घ्यायचाय, घरची याद करायची नाही. आपण येथे आहोत ना तर आनंद घ्यायचा. तेव्हा त्या गोकर्ण बाळाने काय केलं? आपल्या आई वडिलांना मारलं. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, परंतु त्यांनी काय केलं? आई वडिलांची सेवा केली नाही. मग आपण काय करतो? आई वडिलांची सेवा करतात का तुम्ही? करतात का नाही? नाही वाटायला लागले, बोलत नाही तुम्ही. आई वडिलांची सेवा करताय ना, मग बोला की. का झोपला? आई वडिलांची सेवा करताय ना, मान तरी हलवत जावा, बोलत जावा जोरेनी. लाजायला आपल्याला कुणी नाही, ती मीच आहे, तुमच्या गावची आहे. बाहेरच्या गावची असल्यास आणि काय तर ताई आहेत त्या, नाही मी तुमच्या जवळची, तुमचीच
आई वडिलांची सेवा केली पाहिजे की नाही? करावंच लागते. का आई वडिलांना लाता घालून धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे? हा, काढतात, धक्के मारून बाहेर काढतात. ही गोष्ट साधी नाही. आई वडिलांना धक्के मारून घरच्या बाहेर काढतात आणि म्हणतात काय केलं तुम्ही? ते मुलं काय म्हणतात, काय केलं आमच्यासाठी? काय केलं नाही, लहानाचं मोठं केलं एवढंच बस झालं की. आता त्या बापानी तुम्हाला कर्ज दिले, फेडा ना त्याचं कर्ज. तुम्ही कशाला धक्के मारून बाहेर काढता? म्हणा मला कर्ज फेडता येत नाही, तुम्ही करून खावा म्हणा. मारता कशाला त्यांना? जेव्हा आपण लहान असतो तेव्हा तो बाप आपल्याला कर्ज देत असतो. लक्षात ठेवा, कर्ज देतो, कर्ज. तो कर्ज फेडा. तो बाप म्हातारा झाल्यानंतर त्याला सांभाळा, तेवढंच बस झालं. जेव्हा आपण जसं लहान बाळ असतो अगदी तसंच ते म्हातारी आई बाबा लहान बाळ होतात. लहान तुमचे काय लहान बाळ आहेत ते आता म्हातारेत, हो खूप वयाने मोठे असतील. तुमच्यासाठी लहान बाळ येते, त्यांना सांभाळायचे. तुम्हाला सांभाळणार का नाही? मला वाटते नाही सांभाळत तुम्ही. बोलतच नाही तुम्ही. आई वडिलांना फोन करता का नाही एकदा तरी? त्यांना विचारता का जेवली का, जेवलात का? आई वडिलांची सेवा केली पाहिजे. करतात का नाही? बोलत चला. असं काय शांत बसलाय? मुके आहात, मुकेच आहात तुम्ही सगळे. तुम्ही सगळे मुके आहात हे तर मला समजलं. चला जाऊ दे, पुढे जाऊ आपण. आता तुम्ही सगळे मुके म्हटल्यावर ऐकू तर येतं ना? हा, का बहिरे पण आहात? नाही ना? हा, मला तुम्ही बोलत चला, मी तुमची लेक आहे तसं काहीच नाही. हो, तुम्हीच उरपाटी मला रागवलं पाहिजे, मीच तुम्हाला रागवते. उरपाटी झालं बरं का? आई वडिलांची सेवा केली पाहिजे, धक्के मारून घरच्या बाहेर काढलं पाहिजे नाही. जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा त्या बापाला किती कष्ट करावे लागतात. जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला देखील कष्ट करावे लागतील ना आई वडिलांसाठी. का विसरून जायचं आई वडिलांना? हा, काढलं घरच्या बाहेर, आता काय काम त्यांचं? होय, काय काम तुमचं आता आमच्यापाशी? जावा निघून तिकडं. चालेल का? विसरू नका आई वडिलांना. आई वडिलांना आताच जरी विसरायला लागला तर कसं होईल? जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. करणार का? का धक्के मारून बाहेर काढणार? मला तर वाटते धक्के मारून बाहेर काढलात की काय? हो, खूप जागी असं आहे. खूप जागी ते मुलगा आणि त्याची बायको वेगळीकडे आणि त्याची आई वडील वेगळीकडे. खूप जागी, आता एकाच जागीच नाही, खूप जागी आहे. भांडणं करतात. मग मला घर पाहिजे, तुम्ही राहा, मला ते सांगू नका. खूप जागी, आता एकाच जागी म्हणत नाही मी, खूप जागी. हा गाव असो, दुसरा गाव असो, पुणे ना पुणे असो, तुम्ही वेगळे राहा, आमच्यापाशी राहू नका, आमचा मी राहणार. मुलं म्हणतात, भांडणं करतात, पोलीस ठाण्याला जातात, केस करतात. करतात का? ही घटना घडते, खूप जागी घडते. आता एक जागी मी म्हणत नाही, खूप जागी घडते. कुण्या गावीला गेल्यानंतर तुम्ही पहा, तिकडे आई वेगळी असते, सून वेगळी असते. कुठेही खूप जागी, तुमच्या माहेरात असतो किंवा तुमच्या सासरी, आता इथे देखील असो, तुम्ही वेगळे राहा. तुमचा आम्हाला त्रास होतो, खूप त्रास होतो. तुमच्या पायी आमची झोप होत नाही, तुमच्या पायी आमची मुलं शिकत नाही, तुमच्या पायी तुमच्या मागे चिंतात आमची मुलं. सारखं आमच्या मुलांना तुम्ही काही पण शिकवता, शिव्या शिकवता. ते मुलं आई वडिलांना रागवतात. जावा तुम्ही तिकडे, कशाला आला आमची जिंदगीमध्ये? काहीच काम नाही तुमचं, जावा. ते शेत द्या, घर द्या आणि राहावा तुम्ही, असं म्हटलं पाहिजे मग यांनी पण.
पाहिजे बाळा. एक बायको आली म्हणून त्या बायकोच्या मागे गेलं पाहिजे नाही मुलांनी. हा, मी माझी बायकोच राहणार, तुम्ही कोण आलात? हा, घ्या ना त्या बायकोला. तिने काय केले पाप? छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत तुम्हाला सांभाळले ते आई वडील, आणि ती मुलगी आपले घर संसार सोडून, आपला परिवार सोडून, आपली आई बाप सोडून ती आली. तिला घ्या ना. तिला दोष द्यायचा नाही आपल्याला, फक्त मुलाला दोष द्यायचे. का? कारण तो दोघालाही विसरला पाहिजे नाही. बायकोला कसं ठेवायचं, आपल्या आईला कसं ठेवायचं एका जागी सांगू? घ्या ना. कोण म्हणत नाही तुम्हाला साडी महागाची घेऊ नका, बायकोला म्हणत नाही. त्या बायकोला जर 5,000ची साडी घेतलात ना तुम्ही, आईला 2,000ची साडी घ्या, बस झालं. आईला काहीच लागत नाही तुमचं. 10,000ची साडी घे, तिला 5,000ची घेतली अशी म्हणत नाही ती आई. 2 तर 1,000ची साडी घ्या. त्या बायकोला हॉटेलात घेऊन जातात जेवण्याकरिता, त्या आईला कधीतरी न्या. जर त्या बायकोला वर्षातून 10दा जरी न्या, परंतु आईला 2दा तरी न्या वर्षातून. त्या बायकोला कुठे कुठे दुबई, कुठे कुठे मुंबईला फिरवताना, फक्त आई वडिलांना एकदा तरी पंढरपूरला आनंदीला घेऊन जा. कशी राहणार नाही मग ती आई? मग दोघीला जरी एका जागी जर ठेवायचं असेल तर बायकोला करा जास्त. मी म्हणत नाही बायकोला जास्त करू नका तुम्ही प्रेम, परंतु त्याच्या अर्ध तरी आईला द्या. बायकोला जास्त करा, परंतु त्याच्या अर्ध आईला द्या. तेव्हा आईला काय वाटणार? आनंद होणार. मग वेगळे होणार का परिवार? वेगळा होणार का परिवार? बोला आता तरी. वेगळा होणार का परिवार? होणार नाही. का? कारण आई आहे, वडील आहेत. बायकोला देखील तसंच सांभाळून ठेवतो, लेकरांना देखील तसंच सांभाळून ठेवतो. तेव्हा कोणीही वेगळं होत का? वेगळे होत का? बोलत चला, असं करू नका तुम्ही. वेगळे होत का कोणी? कोणीच वेगळं होत नाही. जर आईला आणि त्या बायकोला जर एकत्र ठेवलं तर कोणीच वेगळे होत नाही, हे देखील लक्षात घ्या. मग आपला टाइम संपलाय. आज आपण थोडंच घेणार होतो. आज आपल्याला उद्या घ्यायचंय. उद्या काय करायचंय? आज महत्व समजलं का भागवताचं? काय महत्व भागवताचं? त्याचा कधीच नाश होत नाही असा तो भागवत आहे. त्याचा विनाश होतो, परंतु नाश होत नाही असं बोलत चला. याचा कधीच नाश होणार नाही, असं विनाश होणार असं तो भागवत आहे. आता आपल्याला उद्या काय पाहिजे? उद्या महादेवांनी काय केलं, शिवशंभूंनी काय केलं पाहायचंय आपल्याला. उद्या उद्या येणार ना तुम्ही? काय येणार नाही? उद्या सर्वांनी यायचं. येणार का? आता आपल्याला संपायचं भजन घ्यायचं का? आता का संपायचं? आपण पैठणी गिफ्ट ठेवली माहिती ना? पैठणी साडी आपण गिफ्ट ठेवली. पैठणी दररोज 2 साड्या. मग घ्यायचेत का? कुणाला लागते बघू आपण. मग आपण एक भजन घेऊ, तोपर्यंत आपण चिठ्ठ्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे श्याम हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे श्याम नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय हेलो बेस आपण दररोज 2 पैठणी गिफ्ट ठेवली माहिती ना सर्वांना. जो भाग्यवान आहे त्यालाच मिळणार बरं का, आणि म्हणणार आम्हाला नाही असं नाही. जो भाग्यवान त्याला मिळणार आहे आता पैठणी 2. जो भाग्यवान आहे त्याला मिळेल, जो नाही त्याला मिळणार नाही. आणखी सांगते बर का, जर तुम्हाला फॉल करायची असेल ते काय का करणार तुम्ही, काल्याच्या दिवशी साड्या सर्वांनी लेवायचे, ज्यांना ज्यांना साडी लागणार ते. डबल लागलं की डबल चान्स, ती चिठ्ठी काढायची नाही, डबल काढायची. आता बघू कोणाचं भाग्य आहे आज, पहिल्या दिवशी कोण घेऊन जाईल साडी, आता पाहायचंय आपल्याला. तुमच्या समोर हळवते बर का, पुन्हा म्हणायचं नाही चिठ्ठी खाली माझी गेली वरी माझी गेली म्हणायचं नाही. बारकी ये तू इकडं. चिठ्ठी तुझ्या नावाची का इकडे दे. दोन चिठ्ठे निघाले आता. आता बघू कुणाची कुणाची इथे भाग्यवान. माझंच नाव आले, माझंच नाव आले. अरे बाजू कोण टाकले, अरे कांताबाई सरस्वती कुमदाळे कोण आहे. वा वा, जोरदार ड्राईव्हर हरिकांताबाई उगिले कोण आहे, कुठालो. वा या दोघी दोघी जण या, कुणाचं कुणाचं नाव घेतली मी. चला पुढे चला. उद्या तू साडीला लावून साडीला कुंकू लावून दे. हळद चाल. फोटो काढा. तिकडं जायला येणार. घ्या बसा बसा.
दररोज आहे बरं का, या कुणाचं नशीब आहे त्याला लागन. टाळ्या वाजवा. आजच्या दिवस म्हणायचं नाही, उद्या पण आहे, परवा दिवशी आहे, त्या परवा दिवशी आहे. 7 दिवसाची किती होतात? हॅलो 14 साड्या आता मी देणार. ज्यांचं ज्यांचं भाग्य त्यांना देणार, परंतु काल्या दिवशी ती साड्या लिहून यायचे. ते कोणीही असो, ती साडी लिहून यायची. कुण्या दिवशी? काल्या दिवशी. आरतीचं ताट लावून घ्या पटकन. यजमान, यजमान कुठे? यजमान आरतीचे यजमान. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परीने गायिले जा हरि चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे स्वज्वळ. आत्मारामनी सकळ सेवुनी झाले जन सुबळ. महापर्वणी आले नवनी हे आगहनी भवजल तरणी ते भक्तिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरे गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमा अमृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वपादी. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. गमते जनु मानस तीर्थ द्वादशे सोपानी युक्त. निर्मल भक्ति जलवनित विहरे हरि हंस चित. लोक सुखमरे संत द्विजपुरी सेवु निरमले भाग हरपले रसनीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथ
श्री राधे